प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय अहिरे आणि जीवन रायते यांच्या प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार पत्रकाचे अनावरण श्री दक्षिणेश्वर हनुमान मंदिर चौक, जिजामाता शाळेजवळ सातपूर कॉलनी येथे प्रभाग क्रमांक 11 मधील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून तसेच फीत कापून मोठ्या जीवन भाऊ आगे बढो आणि विजय भाऊ आगे बढोचा नारा देत मोठ्या उत्साहात पार पडले। दरम्यान यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत जे काम प्रभागात झाले नाही ते विजय अहिरे आणि जीवन रायते हे तरुण उमेदवार करून दाखवितील असा आशयाचा श्रीफळ वाढवलाय। तसेच अधिक माहिती दिली आहे। तसेच बाकी उमेदवार हे फक्त नागरिकांना पार्टी देऊन खुश करत असून मतदारांना आमिष देत असल्याचं भासवत आहे। त्यामुळे आम्हाला घड्याळ निशाणावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन नागरिकांना केले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साष्टांग नमस्कार करून उपस्थित सर्व प्रभाग 11च्या सन्माननीय मतदार बंधू भगिनींनो, आजच्या महत्त्वाच्या कारणासाठी आपण इथे जमलेलो आहोत। आपले परम मित्र, आपले सहकारी जीवन रायते व विजयजी अहिरे या दोघांच्या नावाचा तुम्ही जर विचार केला, एकाच्या नावात जीवन आहे, एकाच्या नावात विजय आहे, म्हणजे आपला विजय इथं 50% झालेला आहे, यात काही शंकाच नाही। मित्रहो, ह्या जरी बोलण्याच्या गोष्टी असल्या तरी प्रत्यक्ष आपल्याला सगळ्यांना मन लावून झटून काम केलं पाहिजे। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे। आपला उमेदवार कसा सक्षम आहे, कसा प्रभावी कार्य करणारा आहे व यापुढे आणि जीवन भाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। मी सगळ्यांना नम्र विनंती करते की तुमच्या घरात काही तरुण मुलं मुली असतील त्यांना सुद्धा यावर्षी मतदानासाठी तुम्ही प्रोत्साहित करा। त्याच्यामुळे काय होतं, योग्य निवडणूक जर लढल्या गेली तर चांगला उमेदवार निवडून येतो आणि आपले प्रश्न सोडवले जातात। जीवन भाऊ बद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना यामुळे आमच्या जवळपास सगळ्याच प्रभागातल्या महिलांना खूप लाभ झालेला आहे। तसेच करोना काळात त्यांनी सगळ्यांना खूप मदत केलेली आहे। पक्ष पाठीशी असो नसो पण त्यांचं कार्य खूपच चांगलेलं आहे। त्याच्यामुळे नवदुर्गा निवडून द्यावे, या प्रभागाची उन्नती ते नक्कीच करतील अशी आपल्याला आशा आहे। आणि सगळं वार्ड आपला एक आदर्श वार्ड झाला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे। म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। या जातीमध्ये सातपूर कॉलनी, सातपूर 11 नंबरमध्ये रायते साहेब, आहेर साहेब, विजय आहे का, तर हे आपल्या विभागातून उभे आहे। मित्र, प्रत्येक जण तुम्ही TV पाहत असाल, टीव्हीवर काय चाललंय राजकारण, सध्याची काय परिस्थिती आहे हे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। कोर्टही काम करत नाही, कोणीच काम करत नाही। कोर्टे सुद्धा निकाल अजून निघून नाही राहिले। सरकार पाडलं, आमदार खूप फुटून गेले, त्याचा निकाल देणे अजून दिला नाही, त्याचा निकाल अजून दिला नाही। परत इलेक्शन येईल तर निकाल येणार नाही। म्हणजे अशा प्रमाणे काम चाललंय। आणि ज्याला ईडी लाव अशी ईडीनं सर्व लोक अटक करून ठेवली। काही नाही, ईडीनं काही होणार नाही। एक केस सक्सेसफुल झाली नाही भारतामध्ये, ते फक्त 3 का 4 सक्सेसफुल झाल्या। पण लोक काय म्हणतात, लोक लगेच नेऊन घ्यायचं आणि मग तिथे 2 वर्ष 3 वर्ष राहते, त्याला बोलली पाहिजे। अशा पद्धतीने राजकीय सत्ताधारी अशा पद्धतीने सत्ता यांनी घेतली, ही काही चुकीच्या पद्धतीने आहे। तर तळागाळातून यामध्ये आपले राष्ट्रवादीचे जीवन रायते आणि विजय निवडून दिलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे का एक प्रामाणिक कार्यकर्ता हा कायम त्या पक्षाशी बांधील असतो आणि तो शेवटपर्यंत कोणी पुढं जावं पण तो आपला हक्काचा माणूस या नात्याने आपण यांच्याकडे बघणे आणि दिवसाचे 8 दिवसाचे सकाळचे 2 तास संध्याकाळचे 2 तास जरी दिले आणि प्रत्येकाने आपला एरिया घराच्या गल्लीमध्ये
100 घरं असतील, 50 घरं असतील, 25 घरं असतील, 5 घरं असतील, ते आपण सांभाळणे आणि आपल्या माणसाला निवडून देण्यासाठी दुसऱ्यांच्या आमिषाला बळी न पडता किंवा कोणी काय तिखट वाटलं गोड वाटलंय म्हणून तिकडं गेलं इकडं गेलाय हे न करता आपला इतिहास जो कॉलनीचा आहे तो बदलण्याचा प्रयत्न करावा, आपल्या हक्काचा माणूस द्यावा. आपल्या हक्काच्या माणसाला आपल्याला हाक मारलं तेव्हा आपल्याला हजर करता येईल, बोलता येईल, अशा पद्धतीने त्याला मतदान झालं पाहिजे. राहिला पक्ष इतक्या कमी वेळेत आम्ही बोलवलं, कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं, त्याबद्दल सर्वजण आलात. आणि मला एक म्हणणे, गेल्या 19 वर्षापासून मी समाजसेवेचे काम करत आहे आणि जीवन भाऊला देखील बघत आहे की समाजसेवा, शिवजयंती असो, सर्व प्रकारची कामं आम्ही करत आलेलो आहे. आम्ही जनतेतून खाली आलेलो आहे. आम्ही आधी जनतेत चाललेलो आहे, रस्त्यावर चाललेलो आहे, बघितलेलं आहे जनतेच्या काय समस्या आहे, नाल्यांच्या गटारीच्या असो, रस्त्याच्या असो किंवा लाईटीच्या असो, या समस्या आम्ही बघितलेल्या आणि सोडवलेल्या आहे. त्याचबरोबर कोविड काळामध्ये आम्ही सॅनिटायझर असो, धान्य असो, आम्ही सर्व वाटलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आम्ही 2 उमेदवार अजून देखील 20 वर्ष चालू शकतो, इतकी तरी आमच्या शक्ती आहे. कोण नाही ते तुम्ही समजू शकता. अजून एक सांगितलं म्हटलं तरी हा सातपूर कॉलनीचा परिसर आहे. तुम्ही सातपूर कॉलनीच्या संपूर्ण परिसरामध्ये अजून बघू शकता, जिजामाता शाळेमध्ये बाथरूम आहे, अजून देखील घाणेरडं आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या जागोजागी खड्डे पडलेले आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं, त्याला देखील काम झाल्या दुसऱ्या दिवशी भेगा पडल्या. आम्ही ते भेगांचे देखील व्हिडिओ बनवलो आणि हे केलं होतं. निकृष्ट दरवाजाचं त्यावेळेस काम झालेलं आहे. आणि दुसरी विषय म्हणजे तुम्ही स्थायी समिती सभापती दिले. स्थायी समिती सभापती हे पद तुम्ही छोटं नाही, तुमच्या हातात तिजोऱ्या होत्या महापालिकेच्या. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणतं ठामपणे एक मोठं काम केलंय संपूर्ण प्रभाग क्रमांक 11 साठी. त्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व माझे मित्रबंधू या ठिकाणी आज उपस्थित झाला. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण एकदम कमी कालावधीमध्ये आपल्याला आमंत्रण दिलं, आपण या ठिकाणी उपस्थित झाला. खरं अर्थानं या नाशिक महानगरपालिका निवडणुकीने बोलायला जर गेलं तर निवडणूक प्रत्येक 2 महिन्यापुरती नसते, तर कायमस्वरूपी तुम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान केलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणीच्या काळात तुम्ही उभं राहिलं पाहिजे. परंतु आमच्या सातपूर कॉलनीमधली परिस्थिती अशी झालेली आहे का फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सर्व लोक व्यस्त आहे. सर्व लोकांना फोडाफोडीमध्ये जास्त त्यांना त्यांचा वेळ वाया चालला आहे. परंतु त्या नागरिकांच्या नागरिक समस्या आहे याच्यावरती कोणतरी बोलायला तयार नाही. आज रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, आदरणीय मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो, मला जे दिसतं समोर जे प्रभागमध्ये चित्र दिसतंय, स्वर्गीय आपले अशोक काका गवळी यांचे इलेक्शन आम्ही 92 पासून इलेक्शन सातपूर कॉलनीमध्ये बघितलंय. परंतु 2012 पासून तुम्ही जर बघितलं कॉलनीमध्ये, आपण सर्व कॉलनीतले स्थानिक रहिवासी, या कॉलनीचं जे काही व्यापारीकरण या लोकांनी केलेलं आहे, म्हणजे पैसे द्या, निवडणूक लढा आणि 5 वर्ष तोंड दाखवू नका, ही जी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित केलेली आहे ही कुठेतरी आपल्याला बदलायची आहे. या बदलण्यासाठीच आम्ही सर्व विजय अहिरे असेल, मी स्वतः असेल, आम्ही नवयुवक तुमच्या समोर आज राष्ट्रवादीच्या घड्याळ घेऊन आलेलो आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दोनच मतदान करायचे. 2 मतदान काय कोणाला करायचे हा तुमचा अधिकार आहे. परंतु नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.